हीच्या पाठातील पाठ दुसरा, चिमणीचं घरटं. चला तर मित्रांनो, आज आपण चिमणीचं घरटं या पाठाची माहिती घेऊया. अद्वैता उमराणीकर, लेखिका, 1962 जन्म, निवृत्त शिक्षिका, समाज प्रबोधनात्मक कार्यकर्त्या, व्याख्यात्या आणि लेखिका. 30 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात योगदान. ऋतुश्रावणी थांबते हा ललित लेख संग्रह. मृत्युंजयी कर्पूरग्राम कोपरगावच्या कथा हा कथासंग्रह. स्वप्नभूमी, लेख लडाख हे प्रवास वर्णन प्रसिद्ध. भारतीय ज्ञान परंपरा या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार. बडबड गाणी या काव्यसंग्रहास साहित्य परिषदेचा मंदा खांडगे पुरस्कृत ग. ह. पाटील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा पाठ किशोर ऑगस्ट 2022 या मासिकेतून घेण्यात आलेला आहे. प्रस्तुत पाठात लेखिकेने शहरातील हरवत चाललेल्या चिमण्यांबद्दलची खंत व्यक्त केली आहे. पाठातील मुलीला पक्ष्यांविषयी असलेली आवड, कुतूहल, जिज्ञासा व्यक्त केली आहे. चला तर ऐकूया चिमणीचं घरटं. ईशा. आई, उद्या माझा वाढदिवसाला खूप खूप मित्रमैत्रिणी येणार आहेत बरं का? आई, सगळ्या शाळेला निमंत्रण दिलंस की काय? असू दे, म्हणजे उद्या नुसता चिमण्यांसारखा चिवचिवाट असणार आहे घरात. ईशा. आई, चिवचिवाट म्हणजे काय ग? मी तर चिमणीच पाहिली नाही आणि तिचा आवाजही ऐकला नाही. ती फक्त गोष्टीतच असते का? आई, चिमणी आहे तर, फक्त ती शहरापासून लांब गेली इतकंच. ती खेड्यापेड्यात, जंगलात, शेतात राहते. आपण आता आजीकडे गावी गेलो ना की दिसतील तुला चिमण्या. ईशा. चालेल, आपण आजीकडून येताना पिंजऱ्यात चिमण्या घेऊन येऊ आणि पाळूया. आणि हो, एक कावळा पण आणू. मला बघायचा आहे तो चिवताईचं दार कसं वाजवतो ते. आई, चिमणीला पिंजऱ्यात नाही ठेवायचं. तिच्यासाठी हे बघ, मी छान घरटं आणलंय. त्यात काड्या आणि कापूस ठेवलाय. तिला खायला राळे आणि पाणी प्यायला मातीची छोटी भांडी पण आणली आहेत. ईशा. अरे वा, म्हणजे चिमणीला घरटं द्यायचं? मस्तच. आई, बरं झालं हे घरटं घेतलंच ते. नाही तर तिचं मेणाचं घरटं उन्हात वितळून जाणार आणि पावसात कावळ्याचं शेणाचं घरटं वाहून जाणार. आई, मला खूप आवडलं हे चिमणीचं घरटं. आई, असं घरटं तुझ्या मित्रमैत्रिणींनाही देणार आहे. चालेल ना? ईशा. आई, अगं तू किती छान आहेस. आई, आज मला चिवताईचीच गोष्ट सांग ना. आई, सांगते, पण आधी हा पसारा आवर, नाहीतर आपण खुराड्यात बसलोय असं वाटायचं. खूप पूर्वी माणसांची घरं दगडामातीची असायची. अंगणात भरपूर झाडं असायची. शेतात पिकं डोलायची. पूर्वी चिमण्यांना राहण्यासाठी भरपूर जागा असायची. चिमण्या शेतातलं धान्य खाऊन आनंदानं राहायच्या. पण हळूहळू माणसांची हाव वाढत लागली. त्यांना सिमेंटच्या मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या. शेतात रासायनिक खत वापरायला लागला. सगळ्या चिमण्या दूर गेल्या. त्यांना सिमेंटच्या घरात जागाच नव्हती. आजोबांनी जुन्या घराला होतं तसंच जपलं आणि शेतामध्ये नैसर्गिक खतच वापरली. त्यामुळे शेतात धान्य जोमानं आलं आणि चिमण्यांना तसंच इतर पक्ष्यांना अन्न मिळालं आणि राहायला जागाही. ईशा. हो आई, आपणही आपल्या बाल्कनीत छान छान झाडं लावू, म्हणजे चिमण्या नक्कीच आपल्या घरी येतील राहायला. चिमणी हवी खेळायला, चिवचिव आवाज करायला, इकडून तिकडून पळायला, पिल्लांना घास भरवायला. चिमणी हवी खेळायला, चिवचिव आवाज करायला, इकडून तिकडून पळायला, पिल्लांना घास भरवायला, पिल्लांना घास भरवायला, पिल्लांना घास भरवायला. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट टाका.